आणि एक टी शर्ट प्रदीप स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली ब्रँडेड टी शर्ट असेल. मी विनंती करेन विशालजी यांना, यस सप्तशृंगी ग्रुप, विशालजी यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते हे पारितोषिक इथे मात्र आपण द्यायचंय. मित्रांनो फायनलची मॅच आणि फायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक मात्र जातंय 10 चेंडूमध्ये 36 धावांची मॅरेथॉन इनिंग करणारा, 6 षटकार 4 षटकार 2 चौकार लगावणारा प्रभात आंबोडे. प्रभात यायचे विशालजी यांना मात्र मी विनंती करून की तुमच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचे. आणि प्रभात यायचे आपण प्लीज. प्रभात आंबोरे ठरतात प्लेअर ऑफ द मॅच. प्रभात यायचे प्लीज, लवकर थोडंसं स्पीडअप करायचं. प्रभात यायचे आपण, हळूहळू हळू. तर जरूर आपण पाहतोय की बक्षीस वितरणाचा सोहळा इथे मात्र पार पाडला जातोय. स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केली गेलेली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा अर्थात नगरसेवक चषक 2025 आणि हिचा बक्षीस वितरणाचा सोहळा इथे मात्र आपण सुरुवात करतोय. फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच प्रभात आंबोरे इथे मात्र आलेत. 36 धावांची मॅरेथॉन इनिंग करणारा प्रभात, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या फायनलच्या त्याच्या इनिंग साठी. आज संपूर्ण दिवस हा प्रभातमय राहिलाय. कॉंग्रॅच्युलेशन प्रभात. आपण पाहतो की प्रदीप स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली टी शर्ट, त्याचबरोबर आपण पाहतो की 1 डझन तब्बल वह्या, त्याचबरोबर एक तुळशी रोपटे देऊन या खेळाडूला मात्र सन्मानित केलं जातंय. प्रभात ठरतात प्लेअर ऑफ द मॅच. तर यापुढे जाऊयात मित्रांनो. पारितोषिक आहे बेस्ट फिल्डर, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करतो राजेशजी मोहिते साहेबांना की आपण पुढे यायचं. त्याचबरोबर बालादादा आपल्या दोघांना मी विनंती करतो आपल्या दोघांच्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्या खेळाडूंनी मात्र निर्णायक भूमिका दर्शवली, खूप चांगल्या पद्धतीने कॅच कंप्लीट केले, त्याची आज बॅट देखील तळपले, अर्धशतकाला त्यांनी गावसनी घातली होती. तर या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जातोय मित्रांनो अमन लोहिया, लेट राहुल भाई 11 संघाचा अमन लोहिया. 3 कॅचेस त्याने कंप्लीट केल्यात. अमन आहे आय थिंक अमन लाईव्ह अपडेट घेत होता, त्यामुळेच की काय आपण पाहतोय की अमनला सर्व गोष्टी माहित होत्या. अमन उपस्थित आहेत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतोय राजेशजी आणि त्याचबरोबर बालादादा यांच्या दोघांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक मात्र वितरित केलं जातं. कॉंग्रॅच्युलेशन. जाऊया तर उत्कृष्ट गोलंदाज, या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करेन राजेश दादा आणि गणेशजी खानावकर आपल्या दोघांस विनंती करतो आपल्या दोघांच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देण्यासाठी आपण यायचं. मित्रांनो संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 षटकं हाताळली आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की 50 धावा खर्च करत असताना 4 विकेट्स घेतल्या, त्याहून आपण पाहतो की 9 विकेट्स घेतले आणि 9 डॉट बॉल घेतले, माफ करा. या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक इथे मात्र जात आहे मित्रांनो रॉयल संघाचा राहुल भोईर. या थोडीशी जागा करून द्या, थोडीशी जागा करून द्या. यानंतर
यानंतर आपण प्राइज देऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करेन प्रशांत सर, प्रशांतजी आपण पुढे यायचंय आणि त्याचबरोबर प्रीतम दादा आपणास विनंती करतो आपण दोघांनी पुढे यायचंय. तुमच्या दोघांच्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ज्याने मात्र अर्धशतक ठोकलं, त्याचबरोबर 4 सामन्यांमध्ये तब्बल 102 धावा कुठून काढल्यात, 13 षटकार लगावलेत आणि एकंदरीत जर का सांगायचं म्हणलं तर आज संपूर्ण दिवसभर त्याचा बोलबाला राहिलाय. संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज रॉयल संघाचा अक्षय सरोदे. हे देण्यासाठी मी विनंती करेन भरत दादांना की आपल्या शुभास्ते आपण पारितोषिक वितरित करायचे. या संपूर्ण स्पर्धेतला 4थ्या क्रमांकाचा मानकरी अर्थातच लेट राहुलभाई हा संघ ठरतोय. तर मी विनंती करेन लेट राहुलभाई 11 च्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना टीम मेंबरला खेळाडूंना की आपण वरती यायचंय आणि हे पारितोषिक आपण घ्यायचंय. यस अमन उपस्थित आहेत. 4थ्या क्रमांकाचा मानकरी या संपूर्ण स्पर्धेतला यस पहिलाच प्रयत्न आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मात्र यश प्राप्त होते. कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स. तर यानंतर विनंती करेन राजेश दादा आणि गणेश दादा आपण पुढे यायचं. तुमच्या दोघांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण पारितोषिक देणार आहोत. प्रवीण सर इथे मात्र आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय अर्थातच परेश 11 हा संघ. तर यायचे आपण सर्वांनी दरवर्षीप्रमाणे एक ट्रॉफी रबरची ही LIG मध्ये जातेच आणि यावर्षी आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय परेश 11 हा संघ. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि यस आपण पाहतो संघ मालकच इथे मात्र पारितोषिक देत आहे. ऐसा कम ही होता है. धन्यवाद. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंट मध्ये मात्र ज्यांनी सर्वाधिक अमूल्य भूमिका दर्शवली संघाच्या विजयामध्ये सर्वाधिक मोठा वाटा ठरला. अर्थात या संपूर्ण स्पर्धेतला मालिकावीर मॅन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन सप्तशृंगी ग्रुप आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक मात्र द्यायचं. मित्रांनो बॅटिंग करत असताना तब्बल 109 धावा 15 षटकार त्याने ठोकले. गोलंदाजी करत असताना 3 षटक हाताळत असताना मात्र निर्णायक विकेट्स त्याने टिपले. आणि खरं आता सांगायचं म्हणजे संपूर्ण दिवसभर ज्या नावाचा बोलबाजा हा PTC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण कळंबोलीमध्ये या मैदानावरती राहिला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर जातोय मित्रांनो प्रभात आंबोरे यांना. आज वातावरण प्रभातमय राहिलंय या शंकाच नाहीये. आणि इथे मात्र आपण पाहतोय की ही ट्रॉफी मात्र दिली जाते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा विजेता यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी मी व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती करतो आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते म्हात्रे काका आमच्या व्यासपीठावरती यावं आपणास ही विनंती असेल. आपण पाहतोय की नव्याने उद्यास आलेलं सुधागड शाळेच्या बाजूचं हनुमान मंदिर
आणि तिथे मात्र सर्वाधिक महत्त्वाची जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यांवरती असते अर्थातच आपण पाहतोय की म्हात्रे काका इथे उपस्थित आहेत तर त्यांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर सर्वांच्या शुभ हस्ते मी तर सर्वांनाच विनंती करेन की आपण सर्वांची जर हात लागली तर अजून हातभार लागला तर खूप बरं वाटेल. तर मित्रांनो या स्पर्धेचा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय रॉयल बी हा संघ. तर यायचं आपण सर्वांनी. या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय रॉयल ए संघ. सर्वच पाहुण्यांना मात्र विनंती करतो आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी मात्र आपण द्यायची आहे संघाच्या संघनायकाला. हेलो भाई जी हमने भी कितने मौका दिया. हेलो रवि तांडेल भास्कर चव्हाण कुमार जाधव यस निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की विजयजी खानोकर साहेब यांच्या माध्यमातून मी सर्वांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. तमाम पाहुणे मंडळी जनता खेळाडू टीम्स ऑफिशियल्स सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चूक बोलीने जर कुणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर विजयजी खानावकर मित्र मंडळ हनुमंतजी चौधर आणि विजयजी खानावकर साहेब या सर्वांचा आभार व्यक्त करतो या स्पर्धेसाठी. इथेच थांबतो. पुढच्या स्पर्धेमध्ये जरूर भेटूया. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.